कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। स्वयंपाक झालाय, घ्यायचं जेवायला? हा। आरू जेवला का ग? हो जेवला, झोपला पण तो। ठीक। अरे सुजा, तू आरूची चौकशी करतोय, एकदम भारी वाटलं बघ मला। हा, उशिरा का ना अक्कल आली मला, आणि कोणाला काय विचारलं पाहिजे आणि काय नाही एवढं कळतं मला। तसं नाही रे, पण जे काय वागतोस ते चांगलं वाटतंय। लईच कौतुक चाललंय या सुजाचं। जरा गंमत सांगितली पाहिजे ह्यांना त्याची। सपनील, अय सपनील, अरे कुठं हरवलायस? नाही काही नाही। ऐका की, मला ते ऐक ना, हे माझ्या फोनला बघ ना काय झालं, चालतच नाही अगं। कुठे काय झालंय मावशी? ही अख्खी जमीन माझी, आता अख्खी जमीन मोजून झाल्यावर सगळीकडून डाम ठोकून घ्या आणि त्याला तारा लावा, आणि अशा तारा लावा एक कुत्र बी आत न घुसलं पाहिजे बरं का। तिकडे समोरच्या साईडला मस्तपैकी सुजय हंबीरराव कदम, नाही सुजयराव कदम अशी मोठी पाठी लागेल। सुजाचा आवाज होता का येऊ? भयापे, खरंच बाय तुझ्या हातात जादू आहे। माझा फोन लगेच चालू झाला। हा सुजाचे, ऐका ऐका काय म्हणतोय। तुम्ही दोघांनी आधी त्या रस्त्याच्या बाजू जमीन मोजून घ्या। काय रे सुजा, तू नेमका कुठल्या जमिनीबद्दल बोलतोयस? कुठल्या म्हणजे? माझ्या जमिनीबद्दल आहे, अजून कुठली असती तेव्हा? हे म्हणे, तू थांब बघू जरा, काय हो हे? झाली पोंपा पोंप सगळी। मावशी मुद्दाम केलत ना हे? मग काय, त्यांना फक्त तो व्हिडिओ तुझ्याकडनं प्ले करून घ्यायचा होता। अहो काय विचारते मी, काय बोलते हे सुजा? अगं रुक्मिणी, सुजाला जमीन पाहिजे होती तेव्हा केली काही प्रॉपर्टी त्याच्या नावावर। हो पण एवढी मोठी गोष्ट करताना निदान एकदा तरी विचारायचं। हा मग काय तर, नाही एरवी तुला एवढी टिमकी वाजवता, मी वाटण्या करणार नाही, मी वाटण्या करणार नाही, आणि मग हे काय? हा, आणि असं कोण वाटण्या करतं होय? आम्हाला इचरायला नको का? मावशी मावशी तुमचा काय संबंध आहे यात? आता गो बाया, संबंध? मी बायको आहे त्यांची, हा मला बी त्यांची प्रॉपर्टी पाहिजे, आणि एवढी मोठी गोष्ट केली तर सांगायला नको का कुणाला? त्याच्यामुळे मला कळलंच पाहिजे त्यांनी नेमकं सुजाला किती दिलंय आणि काय दिलंय ते, नाही तर बाया सगळं त्याच्या नावा करून मोकळे होत्याल। त्याच्यामुळे मला तर कळलं पाहिजेच पाहिजे, पण घरातल्या सगळ्यांना कळलं पाहिजे, आणि स्वप्नीलला बी कळलं पाहिजे, हाय का नाही रे स्वप्नील? हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, मी हे करतेय, तू लक्ष ठेव बर का। मी नीट करते ते बघा अर्जुन, मी एका पायावर उभी। अर्जुन, ओ अर्जुन, ह्या आसनामध्ये श्वास आत घ्यायचा, बाहेर सोडायचा, आत घ्यायचा, बाहेर सोडायचा। तू कर पाहू, कर। बळच डिस्टर्ब केलं। काय मॅम, श्वास काहीतरी करतोय। तू कशी काय धडपडली का? मी तुझं लक्ष कुठे होतं रे? मी तुला आवाज देत होते, अर्जुन अर्जुन करतेय। तेच गप्पे, काल मनी मावशीने परत जमीन मागितली। मनी मावशी जोपर्यंत घरात आहे ना, या घराचं काहीच होणार नाही, तुला सांगतोय। अर्जुन पण काल सर आणि तू बोलत होतास ना, मला लय भारी वाटलं रे।
म्हणजे बघ की जमिनीच्या अगदी छोट्या तुकड्यावरनं पण भाऊ भाऊ भांडतात, अगदी जीवावर उठतात. मी दोघं जण केवढे सहज बोलत होतात. हे तू काल दुपारी म्हणलीस ना, तेव्हा खरं तर माझे डोळे उघडले. माहिती खरंच दड नसेल काय ते जमिनीचं प्रॉपर्टीचं करायचंय. आणि अर्जुन तू असं कसं म्हणतो घर नीट नाही राहणार म्हणून? हे बघ भांडणं होत नाही ना म्हणून त्या मनी मावशी काहीतरी कुरबुडी करत राहतात, काहीतरी विषय काढतात आणि भांडण लावायचा प्रयत्न करतात. अगं पण झालं तर तेच ना. तू शांत राहा बरं. तू एक काम कर अर्जुन, तू ना चांगले चांगले विचार कर, तुला छान वाटेल खरंच. तू आहे ना माहिष्मती बनू नको. सगळं साम्राज्य शांत ठेवण्याचा प्रयत्न. एक मिनिट, मी आप्पी आहे आणि मी जेवढं सांगते ना तेवढं कर. खरंच चांगला विचार कर, तुला छान वाटेल. ठीक आहे करतो विचार चांगला. चल तू पण दोघं करू. मी ये 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 बस अरे? बस बस. अर्जुन काय तू डोळे मिटून बसलेस? मला कसं कळणार कसला विचार करतोयस ते? सांग की आपण कुठे आहे? आपण बर्फात. हिमाचल प्रदेश, हिमालय, काश्मीर, कुल्लू मनाली. आई शपथ, बर्फात? हा पे अगं बर्फाचे डोंगर आहेत, डोंगर नुसते. ते नाही का असतं ये हसी वादियां ये खुला आसमां, तसे तस. फक्त यामध्ये हिरो हिरोईन आणि बाळपण आहे बर का. आई शपथ कसलं भारी. पण आपण काय करतोय अर्जुन तिकडे? आपण काय करतोय आपे, बर्फाचा मस्त असा मोठा डोंगर आहे. त्या बर्फाच्या कुशीत एका बाकड्यावर आपण बसलोय. नेहमीप्रमाणे तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवलेस आणि आपण डोंगराकडे बघतोय. वरून बर्फ पडतोय, डोंगरावर बर्फ पडतोय, हिरव्यागार पानांवर बर्फ पडतोय, त्यावरून घसरून खाली पडतोय. ते बघ आपलं बाळ खेळतंय. बाळ तो बर्फाचे गोळे करताय, फेकतय. एक नंबर वाटतं आपे. काय टेन्शन नाही, काय नाही, एकदम रिलॅक्स. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही आता त्या हुपरी गावातले आहेत, बरोबर आहे? तुमची मैत्री कशी झाली मग? संक्रांतीचा हळदी कुंकू असू दे किंवा गौरी गणपतीचा हळदी कुंकू असू दे, आम्ही एकमेकींच्या घरी जातच असतो. म्हणजे ओळख असू अगर नसू. एवढ्या जणी आहेत हुपरीमध्ये, तुम्ही सहज का आला? आहेत म्हणजे आपली कशी आहे टिकून पण राहिली तशी मैत्री. आम्ही कसं फक्त हळदी कुंकू पर्यंत मर्यादित न ठेवता नंतर पण आम्ही काय केलं, थोडंफार समाजकार्यात पण आपल्याला इंटरेस्टेड होतो. आम्ही एकत्र आलो, समाजकार्य पण थोडं करत राहिलो. बरं तुम्ही काहीतरी बोलत होता. ह्या आमच्या सगळ्यांच्या सासू आहेत ना, त्या सगळ्या एकमेकींच्या फ्रेंड आहेत. सासूबाई पण मैत्रिणी आणि सुनबाई पण मैत्रिणी. म्हणजे तुमच्याबद्दल जर काही बोलायचं असेल सुनांबद्दल तर ते आपल्या आपल्यात बोलतात. हो ना? तुम्ही जसं सासूबाईंबद्दल बोलता, हो ना? ऐकताय सासूबाई या बोलतात ना तुमच्याबद्दल. नाही पण सासूबाई आमच्या खूप छान आहेत. सगळेच साई जणींच्या खूप छान आहेत. सपोर्टिव्ह आहेत. आज त्यांच्यामुळेच तर आम्ही हो का? त्यांच्यामुळे आला. नवऱ्याचं काय नाही ते. नवऱ्याचं नवरा ऑलमोस्ट सगळ्यांना सपोर्ट करतातच, पण सपोर्ट. बरं तुमचं लग्न कसं जमलं? माझं लग्न 2012 साली झालं आणि असं मध्यस्थीच ठरवून अरेंज मॅरेज. माझं पण 2013 मध्ये झालेलं, आता 17 डिसेंबर 2013ला, पण मध्यस्थीकडूनच असं झालेलं आहे. माझंही अरेंज मॅरेज आहे. मी ऑडिटसाठी हुपरीमध्ये आले होते आणि त्या संस्थेचे जे पिग्मी एजंट होते त्या माझ्या मिस्टरांच्या घरी पिग्मी घेण्यासाठी जात होते. तेव्हा त्यांनी घरी सांगितलं की अशी अशी मुलगी आली तिथं ऑडिटसाठी आणि बघा तुम्ही छान आहे मुलगी. आता तुम्ही त्यांचं ऑडिट करता? नाही. तुमचं कसं काय हो? माझं अरेंज मॅरेजच आहे. माझे मिस्टर आहेत ना, माझ्या आत्याच्या लग्नात मला बघितलेले होते, पण त्यावेळेला मी अजून शिक्षण माझं कंटिन्यू होता. मग त्यांना वाटलं की बाबा लग्न झालं तर एखाद्या वेळेला शिक्षण कंटिन्यू राहणार नाही, म्हणून त्यांनी दुसरीकडे बघायला चालू केले. पण परत आणि 2 वर्ष फिरून करून आणि मला त्यांनी पसंत केलं आणि माझ्याशीच लग्न केलं. माझं पण अरेंज मॅरेजच आहे सर. आम्ही असं मेळाव्यात भेटलो होतो, म्हणजे लग्नाचाच मेळावा होता, पण ते पण असंच चालले होते आणि आम्ही पण थांबलो होतो तिथे. पण ऍक्च्युली मी त्यांनाही वाळत घातलं होतं. पण आमचं मेळाव्यात जमलेलं आहे. हो का? माझं पण अरेंज मॅरेज आहे सर. लग्नात ह्यांनी मला बघितलं होतं ना, तेव्हापासून फिक्स केलं लग्न. तेव्हापासून काय? तेव्हापासून म्हणजे बघितल्यानंतर ना, म्हणजे पाहुण्यांना सांगितलंय ना ही मुलगी पसंत आहे म्हणून, मग तेव्हापासून अरेंज मॅरेज ठरलं.
अच्छा, तुमच्यात छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात? होतात. कोणत्या दोघींमध्ये जास्त वाद होतात तुमच्या 6 जणींपैकी? ही माझ्याशी खूप भांडते काय. कोण? का कधीतरी असं म्हणजे गेलंय ना घरी त्यांच्या, म्हणजे काहीतरी चुकलं वगैरे तर रागवते. खरं प्रेमळ पण खूप आहे. काय का भांडतात त्यांनी? का तर मला जिथल्या तिथं वस्तू आवडतात, मेकअपच्या वगैरे असू दे किंवा खायच्या कुठल्या पण वस्तू असू दे, तर ही काय करते जिथल्या तिथं घेते तिथंच ठेवते. तिकडं ठेव तिकडं ठेव करते. मग मला एका ठिकाणीच ठेवायच्या होतं, त्याच्यामुळे मी भांडते तिला की जिथल्या तिथं वस्तू ठेवायचं, व्यवस्थित वापरायचं, व्यवस्थित ठेवायचं. त्यासाठीच आमचे भांडणं होतं सारखे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उखाणा घ्यायचा असेल तर तुम्ही कुठला घ्या? द्राक्षाच्या वेलीवर रुमाल घालते विनोद, अरे वा. अमोलरावांचे नाव घेते, आदेश भाऊजीने आग्रह केला म्हणून. अरे तुम्ही? काच्याच्या भरणीत ठेवल्या काजू, हितेश रावांचं नाव घ्यायला मी कशाला घालू. दुधाचा केला चहा, चहा बरोबर होती खारी, अमरराव आहेत जगात लई भारी. हो, काय करतात ते? खारीच खातात का फक्त? तर तुम्ही आता इतक्या सगळ्या गप्पा मारताय, सासर माहेर, मिस्टरांची अशी कुठली इच्छा आहे की जी तुम्ही त्यांना सांगितली आणि उद्यापासून स्वभावात बदल करायचा ठरवला तर त्यांना आनंद होईल? काय कराल? असा कुठला बदल कराल तुम्ही स्वतःमध्ये? माझ्या मिस्टरांना असं वाटतं की बाहेरचं खाणं बंद करावं. बर, मग ते बंद करणार? थोडं कमी केलंय, हा. म्हणजे वेट वाढतंय म्हणून कमी केलंय. म्हणजे बंद नाही करणार तुम्ही? मी जास्त फिरते त्या संदर्भात की कमी फिरायला पाहिजे. माझी जास्त म्हणजे बोलते, चिडचिड होते माझी. तुमची? हा. ऑडिट चुकतं का? ती फक्त कमी करावी अशी त्यांची. मी पण कसं आहे, काही वेळेला थोडं शॉर्ट टेम्पर होते, पटकन चिडते. काही नाही, खूप वेळेला होतं. होते बऱ्याच वेळेला होतो. तो थोडा फक्त कंट्रोल कर, नेहमी त्यांचा सल्ला असतो. जरा कमी कर, पटकन रागावू नकोस. आता सध्या आमचं ठुशीचं आणि साजाचं आहे काम. ठुशी आणि साज, कोल्हापुरी साज, सोन्याचे. बरं. त्यामुळे मी त्यांच्या कामात पण फार मदत करते, पण ते स्वतः म्हणतात की तुझं काहीतरी असं वेगळं पाहिजे. माझा प्रयत्न चालू आहे, पण ते फास्ट मध्ये केले तर त्यांना फार आनंद होईल. माझी मिस्टर सर मला काय म्हणतात, बडबड खूप करतेस, थोडी कमी करत जा. का करता? बडबड होतेच ना सर. कशामुळे? बोलतोच ना आपण काहीतरी आता. तुमच्यापैकी मिस्टरांवरती सगळ्यात जास्त कोण रागावतं? मी करते. तुम्ही? सर थोडं कुठल्या गोष्टी. हो, खूप मिस्टर खूप गरीब आहेत सर. मी जे सांगेल तेच करतात ते. मग थोडं नाही सर, ज्यांचं त्यांनाच माहिती असते किती विचार असतात. ज्यांचं त्यांनाच माहिती असतं मिस्टर किती बिचारे असतात. हो, काय पुरुषांचे हाल असतात माहितीये तुम्हाला? बाहेर सगळ्यांना जगाला दाखवतात की मी किती शांत आहे, पण घरात माहिती असतं ना आपल्याला किती आगाऊ असतात, किती असतात. आपल्यालाच माहिती असतं ना घरात ते कसे असतात. हे पटतंय तुम्हाला? हे मग एक मिनिट, तुम्हाला हे मान्य आहे? माझे मिस्टर मान्य आहे का सांगा मला? हे मग नाही तुम्हाला? नाही, गरीब आहेत मिस्टर तिचे जाऊ द्या, तुम्हाला हे मान्य आहे का सांगा की आपल्यालाच माहिती असतं आपल्या घरी मिस्टर कसे वागतात? हे खरं आहे? हो, खरं आहे. हो. तुमचं काय म्हणणं आहे? माझा नवरा बाहेर जसा आहे घरात पण तसंच आहे, त्यामुळे मला का तो विषय कधी आलेला नाही सर. मिस्टर घरातच तेवढे दाखवत असतात, बाहेर वेगळं दाखवत असतात. खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. माझं सर तसं काही नाही. मिस्टर चांगले आहेत, घरी पण चांगले असतात, बाहेर पण चांगले, सगळ्यांशी मिळून चांगले आहे. आणि म्हणून तुमचा संसार सुद्धा सुखाचा आहे, हो की नाही? तुमचं मन जपतात की नाही? जर तुम्हाला वाईट वाटलं तर लगेच ते त्यामध्ये हस्तक्षेप करतात. आणि सर मला असं वाटतं की स्त्रीचा सुंदर दागिना म्हणजे आपला नवराच असतो. बरं, मग शोकेस मध्ये ठेवला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा खोत माणसं ओळखायला चुकत नाही. उगीच नाही मी माझ्या लाडक्या मुलीचा हात तुझ्या हातात देतोय. सांगितलेलं कळत नाहीये तुला? म्हटलं एका जागी बस आणि खा ना. खाऊन घे.
ठीक आहे बरं. दुग्ग्या, अरे कळत नाहीये तुला? इथे का बसलायस तू? अगं बरं ना. बघितलं श्रीनू, स्वतःच्या हाताने खायला नको याला, सगळं आयतं पाहिजे. श्रीनू, अरे अभिनंदन तुझं, दादांचा विश्वास जिंकलायस तू. अरे केवढी मोठी गोष्ट आहे ही. दादा जे म्हणतील ते ऐकावंच लागतं आपल्याला. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या लग्नाचा निर्णय सांगितलात ना की मग झालं, सगळं तुझ्या हातात येईल बघ. डुग्गू, कुठे काय बसतोयस? दादांची जागा आहे ती, उठ आधी उठ. तू नाही बसायचंस तिथे, चल. मामी अगं ठीक आहे, लहान आहे तो, एवढं काय त्यात बसला तर बसू दे ना. श्रीनू, अरे आधीसारखं नाही चालणार आता, त्याला नाही बसता येणार तिथे. कळत नाही तुला? चल, सांगितलं कुठेही बसायचं नाही तरी. गुड मॉर्निंग निशिकांता. गुड मॉर्निंग सर. हा कसला गुड मॉर्निंग? काय झालं? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अशी का वागतीयस? माझं काही चुकलंय का? सॉरी सर. डुग्गू, ए डुग्गू, काय? अरे डुग्ग्या, हे काय वाचत बसलायस तू? उठ उठ आधी इथे. आई तूच सांगितलेलं पुस्तक वाचतोय. हा नाही ते ठीक आहे. अरे पण तू लिहायचा सराव कधी करणार आहेस? अगं आई, लिहायचा सराव मगाशीच केला ना. हा डुग्ग्या, मी काय म्हणते, तुला सही करता येते? नाही. नाही डुग्ग्या, अरे असं करून कसं काय चालेल राजा? नाही नाही नाही, असं नाही. तुला तुझं नाव नीट लिहायला यायला पाहिजे. उद्या समजा तुझ्याकडे कोणी कागदपत्रांवर सही मागितली, तुला ती करता यायला हवी ना. हा तर तू नीट कर बाबा सही. चल इथे लिहून दाखव मला छान. चल चल चल. अरे तुझं नाव डुग्गू आहे ना, मग डी के काय लिहिलंयस तू? आई तू विसरलीस, माझं नाव दुर्गेश आहे, दुर्गेश खोत, म्हणून डी के अशी सही केली. आता मला शिकव तू. उगाच आगाऊपणा करू नकोस ना, नीट सही कर. चल बरं. हा नीट सही करून दाखव. चल कर बरं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही दोघंही एकमेकांना अतिशय योग्य जोडीदार आहात असं घरातल्या सगळ्यांनाच वाटतंय. मला तुमच्या तोंडून निर्णय हवाय. तुमच्यावर कुठलीही जबरदस्ती नाहीये, मी सगळ्यांसमोर तुम्हाला विचारतोय. तुमचा या लग्नाला होकार आहे ना? परनिशी आता सांगा काय ता? श्रीनू, तुका मान्य असा ना या लग्न? श्रीनू, देशील बॅडमिंटन खेळूचा. तू त्याचा जोडीदार म्हणून त्याला साथ देशील ना. आता जशी माझ्या निशीची काळजी घेतलीस तशी आयुष्यभर घेशील ना. आपल्यात पात्रता असल्याशिवाय कोणीही आपल्यावर कुठलीही जबाबदारी टाकू शकत नाही, हे तितकंच खरं आहे. मला तुझ्यात ती क्षमता दिसली आणि म्हणूनच एवढी मोठी जबाबदारी मी तुझ्यावर टाकतो. दादा खोत माणसं ओळखायला चुकत नाही.
म्हणून होकार दिला. उमा, मी काय म्हणाले होते, माझा श्रीनू माझ्या शब्दाबाहेर नाही. हा माका माहित होता श्रीनू निशी आवडता. बरं निशी, आता सांग काय ता, तुका पसंत असा मा श्रीनू आयुष्याचा जोडीदार म्हणान? बॅडमिंटनच्या सिंगल्समध्ये तू परफेक्ट आहेच. आयुष्याच्या डबल्समध्ये तू मला साथ देशील. तुम्ही त्यांना घरी येऊन विचारू शकता. ओके, मी उद्या तुझ्या बाबांशी बोलायला येतो. निशी, बॅडमिंटन खेळणं स्वप्न आहे ना तुझं? श्रीनूचा पाठिंबा आहे त्याला. श्रीनू एक जोडीदार म्हणून आयुष्यभर तुझ्या स्वप्नांना पाठिंबा देईल. इतकी मदत दुसरं कोण करू शकेल? अगो बोल तरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे का तोंड गोड करा ना. भरवा एकमेकांक भरवा. हा बरं बरं. अरे श्रीनू काय ता. लाली घ्या, सगळ्यांना दे. घ्या घ्या घ्या. सर्वेश्वराच्या कृपेने सगळं नीट पार पडता. आज चालीरीतीप्रमाणे निशी आणि श्रीनूचं लग्न ठरत ना. वेणी बर्फीचा कार्यक्रम होत. खरंय तुमचं उमा. यो दिवस येऊ खवं असं प्रत्येक मुलीच्या बापाला वाटतं. उमा, आपण इतकी नशीबवान आहोत की आपली लेक परकी होणार नाही, आपला हे गाव सोडून जाणार नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या निशेक सांभाळून घेणारो शिनूसारखा जावई मिळालो. खरंच आपण भाग्यवान आहोत. अगदी खरा बोललासा. आपल्या निशीच्या आयुष्याचा एक नवीन पर्व सुरू होणारा. सर्वेश्वरा, जसा आजपर्यंत आमच्या पाठीशी उभा राहिलास, तसाच आमच्या लेकीच्या, आमच्या निशीच्या पाठीशी उभा राहा. देवा, मी आजपर्यंत कधी मंदिरात गेलो नाही किंवा तुझ्या समोर हात जोडले नाही. माझा स्वतःचं नशीब स्वतः घडवण्यावर विश्वास आहे. पण निशिगंधाने माझी लाईफ बदलली आहे. तिने मला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकवलंय. आज मी निशिगंधाला खूप मोठं सरप्राईज देणार आहे. आज आमच्या लाईफमध्ये एका नवीन चॅप्टरची सुरुवात होणार आहे. मला तुझा आशीर्वाद हवा आहे. मी तुला वचन देतो की मी निशिगंधाला कायम सपोर्ट करेन, तिच्या बॅडमिंटनला कायम सपोर्ट करेन.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चौथ्या पेटीचं कोडं लवकरात लवकर सुटायला हवं. बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. पण ही चौथी पेटी आहे कुठे? विरोचकाच्या सिंहासनाखाली. म्हणजे तसा अंदाज आहे आमचा. त्यामुळे विरोचकाचं सिंहासन किंवा विरोचकाचं प्रतीक किंवा त्याबद्दल काही जरी माहिती मिळाली ना तर खूप बरं होईल. साहेब, बाईसाहेब विरोचक आहेत. त्यामुळे आपल्या आधी त्या पेटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आता आपल्याकडे फक्त दोनच पर्याय आहेत. एक तर काहीतरी करून बाईसाहेबांकडून माहिती काढायची किंवा मग त्या घराबाहेर पडल्या की त्यांचा पाठलाग करायचा. पण तरीही एक भीती उरतेच. लोकात स्पष्ट लिहिलंय की कोणत्याही दुष्ट शक्तीने जर का पेटीला स्पर्श केला तर खूप मोठा अनर्थ होईल. नेत्र, मला एक सांग, तुला जेव्हा संकेत येतात तेव्हा तुझ्या कंट्रोलमध्ये काहीच उरत नाही ना? काय झालं, तुम्ही असं का विचारताय? तूच म्हणतेस ना नेत्र की देवी आई तुझ्याकडून गोष्टी करवून घेते म्हणून. हो, म्हणजे नेत्रा, देवी आई एक प्रकारची एनर्जी तुझ्या थ्रू चॅनलाइज करते. देवी ठरवते की तुला काय दिसणार आहे. देवी ठरवते की तू कशाबद्दल काय करणार आहेस ते. साहेब, काय झालंय? नेत्रा, तो विरोचक सुद्धा आईला कंट्रोल करत असेल. म्हणजे तो आईचा एक डिव्हाइस सारखा वापर करतो असं म्हटलं तरी चुकीचं नाही ठरणार. काकू, नेत्रा, बिझी आहेस का? जरा बोलायचं होतं. येतेस का जरा? मी निघतोच आहे ऑफिसला. नेत्रा, आपण नंतर बोलूयात. तू बघ काकूचं काय काम आहे ते. साहेब, तुम्ही इथून थेट ऑफिसलाच जाणार आहात ना? म्हणजे बाईसाहेबांना भेटायला नाही ना जाणार? डायरेक्टली ऑफिसलाच जाणार आहे मी. प्रॉमिस. काळजी घ्या आणि कॉफी संपवा. चला काकू. काय बोलायचं होतं काकू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सर, रुपाली विरोचक आहे तर हे चिन्ह रुपालीच्याच कुठल्या तरी वस्तूशी किंवा गोष्टीशी संबंधित असेल का? मग सर्पलिपीमधल्या सिंहासन ह्या शब्दाचा संदर्भ काय? काकू, काय झालंय? थांब, मला एकदा सांगा तरी. सांगते. मला इंद्राणी मॅडम समोर विचार होते. नेत्रा, आपल्या घरात नक्की काय चालू आहे? गेले काही दिवस काहीतरी विचित्र घडतंय आपल्या घरात. तुम्हा दोघींवर विश्वास ठेवून जे काही घडतंय ना त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही. पण आज मी जे काही ऐकलंय ना ते ऐकल्यानंतर मी तरी शांत बसू शकत नाही. पण झालंय काय? काय झालंय नक्की? काय ऐकलं तुम्ही? मी शेखर भाऊजींना बोलवायला गेले होते तेव्हा रुपाली म्हणाली की ती राक्षस आहे.
नेत्रा ती असं का म्हणाली? हा, तुला कळतंय नेत्रा, हे नॉर्मल नाहीये. त्या नक्की काय म्हणाला तुम्हाला? माझ्याशी बोलताना नाही म्हणाली ती. खरं तर ती कुणाशीच बोलत नव्हती. म्हणजे म्हणजे ना ती जमिनीवर बसली होती अशी इथे. म्हणजे हे बघ ती अशी बसली होती आणि अशी खाली बघत कुणाशी तरी बोलत होती. म्हणजे मला असं वाटलं की ती कुणाशी तरी बोलतेय, पण मी जेव्हा दारातून बघितलं ना तेव्हा तिच्या समोर कुणीच नव्हतं. म्हणजे कळतंय का तुम्हाला? ती बोलत होती, ती एकटीच बोलत होती. नेत्रा प्लीज मला सांग, हे सगळं काय चाललंय? रुपाली वहिनी असं का म्हणाली? ती राक्षस, हे काय प्रकरण काय आहे? नेत्रा, आपण एका घरात राहतो, म्हणजे आपण एका राक्षसाबरोबर राहतो. रुपाली राक्षस आहे असं तिला वाटतंय. तिच्या मनात सतत असे काहीतरी विचार येत असतात, कारण तिला काहीतरी मानसिक आजार झालाय. घरात हे इतर कोणालाही माहित नाहीये. शेखर, अद्वैत आणि आम्ही दोघी त्यांना ह्या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे मॅडम, तुम्ही आज शाळेत कशा? का मी येऊ शकत नाही का शाळेत? नाही तसं नाही, पण म्हणजे असं अचानक. आमची शाळा आहे, आम्ही कवा बी येऊ शकतोय, नाही का? ते बरोबर आहे. आपण असं करूया, ऑफिस मध्ये बसूया ना. चला. नाही, ऑफिसात बसून काय बी कळणार नाही. काय ते? शाळेचा कारभार नीट चालतोय का नाही ते, नाही का? ते डबडा बंद कर. काय गे पोरींनो, काय चाललंय नाचणं? तुम्ही शाळेत शिकाय येता का नाचा येता का? काय बोला की? नाही मॅडम, इव्हेंट आहे ना, त्याची तयारी चालली आहे. कसला इव्हेंट? नाही, नववर्षाच्या स्वागतासाठी इव्हेंट आहे ना, जोरदार तयारी चालली आहे बघा. असं आहे काय? जोरदार तयारी चालू आहे, तर एवढेच शिक्षक? काय बाकीचे शिक्षक कुठे आहेत? मुलींनो, अरे ही स्टेप करा ना. ही बरोबर. बरोबर. तुला कुठे तर बघितल्यासारखं वाटतंय मला. मला हा मॅडम इथेच बघितलं असेल. मी शिकवते ना, इथे शिक्षिका आहे. तुझा फक्त चेहराच नाही, तुझा आवाज बी वळखीचा वाटतोय मला. देवीचा इसर पडला का आम्हास दारात यावंच लागतंय. आई अंबाबाई तुमच्यावर प्रसन्न नाही. आणि हे जे काय गोंधळ बिंदळ करतेस का नाही, तर आता खात्रीच पटली मला.
काय गे नाटक करतीस का काय? नाही मॅडम, नाटकं बिटकं नाही करत मी. मला वेळ कुठे आहे ना तेवढा. मुलीनं तुम्ही प्रॅक्टिस सुरू ठेवा, बाकीचं उद्या बघू. हा मॅडम, मला तास आहे, मी येते. हा ए कुठे चालली? ए थांब जरा, ओळखलंय मी तुला. मुलांनो, चला चला आता आपण बाहेर जाऊया. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपल्या दारात जी जोगतीण आली होती ना, ती खरी जोगतीण नव्हती. आपल्या शाळेतल्या मोहिते मॅडम होत्या. सगळं नीट होईल ना? मी नाटक नीट वठवू शकेन ना? काय सांगताय? म्हणजे शाळेतल्या बाईंना तुम्ही जोगतीन बनवून आपल्या घरी नेलं होतं? हो, आणि आता दुर्गेश्वरी मॅडमनी त्यांना ओळखलंय आणि त्यांना घेऊन आपल्या घरी गेले. दुर्गी फोन का नाही उचलत? सुनबाईंना हुडकायला पाठवली. इतका वेळ झाला, हीच गायब आहे. ताई, दुर्गे, काय आहे समजा? कुणाला घेऊन आलीस तू? आणि सुनबाई कुठे आहेत? ताई, सुनबाईचं सोड, आधी हिला बघ. कोण आहे ही? मॅडम, मी ना मोहिते. दुर्गे, असं का धरून आणलंयस तू हिला? मॅडम, त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. मी त्यांना सांगितलं पण त्यांना पटतच नाहीये. प्लीज तुम्ही तरी. ए तू दुर्गे, तुला माहित आहे ना व, बाई माणसावर हात उगारलेला आम्हाला चालत नाही. ताई, हिच्यावर फक्त हात नाही, हिला उचलून टाकली पाहिजे जेलमध्ये. नाही मॅडम, मला तुरुंगात टाकू नका. मी काही नाही केलंय, खरंच सांगते. ए तू थोबाड बंद करा. आमच्या या भरल्या घरात रडू नकस, कळला? दुर्गे, काय चाललंय तुझं? का धरून आणलंयस तू या बाईला? ताई, कारण मला हिचं खरं रूप कळलंय. म्हणजे? ए उठ उठ. ताई, नीट बघ ही बाई. कोण आहे ही बाई? ही तर जोगतीन आहे. बरोबर ओळखलंस बघ ताई तू. जोगतीन म्हणून आपल्या घरला आलती. पण ही ह्या कपड्यात कशी काय? कारण ही खरी जोगतीन नाही ताई, ही सोंग घेऊन आलेली खोटी जोगतीन आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.